काकरी नावाचा अल्बम 2011ला आला माझा. ते नादो मानुरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. बरं. कारण 2008 पर्यंत मी खरं सांगतो विनोदी कविता लिहायचो. हो. 2008 मध्ये मला विठ्ठल वाघ भेटले आणि विठ्ठल वाघांनी मला एका कार्यक्रमामध्ये ऐकल्याच्या नंतर ते वन्स मोर तो धिंगाणा माझा सगळा सुरू असायचा. हं, विठ्ठल वाघांनी मला शिव्या दिल्या. ते म्हटले, "तू कवी आहेस का?" आता हा म्हणावं तर पंचलाईनच्या ओळी म्हटलं होतं, कविताच नव्हती. नव्हती. नाही म्हणावं तर ते म्हणणार, की "मग तू कवी नाही तर मग तू आमच्यासोबत कसा?" बरोबर. 1 नाही, 2 नाही, गप शांत बसलो. हां. विठ्ठल वाघ शिव्या देत होते आणि मला म्हटलं, की "तू कवी म्हणून कविता ऐकव." म्हणजे कविता म्हणून कविता ऐकवायची. असलं बरोबर, नाही काहीतरी नाटक ऐकवायचं. मी बरोबर. पहिली कविता ऐकवली. 1 नाही, 2 नाही, चांगली आहे, वाईट आहे, काहीच म्हटलं नाही. "हां, म्हण दुसरी कविता." म्हणलो. तिसरी कविता. "हू" म्हणायचे फक्त पुढचे. अजून 6 कविता बाप्पूंना ऐकवल्या. त्याच्यानंतर तोपर्यंत चौफुला आला होता. हां. चौफुल्यावरती रात्रीच्या 1:30 वाजता विठ्ठल वाघांनी ते म्हटले, "बाकीच्या गाडीत कोण-कोण जागा आहे त्यांनी चपला हातात घ्या आणि खाली उतरा." मला कळत नव्हतं. हातामार खातोय म्हटलं. तर हे चांगलं आहे म्हणून पण म्हणजे ऐकवलेल्या कविता चांगल्या आहेत म्हणून पण सांगितलं नाही. बरोबर. वाईट आहे म्हणून पण नाही. आणि ते उतरले रात्रीच्या 1:30 वाजता आणि मला म्हटले, "एवढ्या चांगल्या कविता मागे ठेवल्यात आणि तू नालायकपणा करतोयस. बरोबर. हां. बंद कर ते सगळं आणि उद्यापासून या कविता म्हणायला सुरुवात कर." खरं सांगू, विठ्ठल वाघांसारखी, यशवंतराव सावंतांसारखी, माधा देवकातेंसारखी किंवा नादो महानोरांसारखी माणसं जर आयुष्यात आली नसती ना, हं, हं. तर हनुमंत चांदगुडे 7 वर्ष नाही, आत्ताची सगळं वर्ष, आयुष्यभर हे गठ्ठे आणि कुठेतरी दुसऱ्याच्या दारात आत्ताही शेतमजुरी करत असतो. ही माणसं आली. नाही म्हणजे थोडक्यात काय होतं, की योग्य वेळेस कुठल्याही माणसाच्या आयुष्यात एक कोणतरी टर्निंग हो. पॉइंट असतो किंवा नक्कीच, माणूस नक्कीच. त्याला सांगावं लागतं, की दार ठोठावावं लागतं, की त्याच्यानंतर तो तुमचा हा केलेला ट्रॅक नाहीये, हा वेगळा ट्रॅक आहे किंवा तुम्ही त्याच्यानंतर हं, केलेला तो पहिला अल्बम होता. हं, म्हणजे विनोदी कविता बाजूला सोडून शेती, माती, कष्टकरी, उपेक्षितांचं जगणं, हं. त्याच्यामध्ये निसर्ग कविता आणि तुम्ही मागाशी जे मला विचारत होतात ना, की निसर्गाचं वर्णन वगैरे. हं. तर त्या काकरी अल्बममधली नादो मानोरांनी मला फोन करून सांगितलं होतं, की मला तुझी एक कविता आवडली. कविता 25 होत्या. अरे वाह! हां. पण महानोरदादांनी मला सांगितलं होतं, तुझी मला एक कविता आवडली आहे. एक कविता माझी आवडणं महानोरांना मोठं एकदम नाही जे मोठं. मला आकाश वगैरे नाही मी त्याच्या पण वर गेलो होतो. तर ती कविता याच 8 तासमध्ये मी घेतली आहे. ती कविता अशी होती, की गोंदन गोऱ्या चांदन राती बोलू लागली गार हवा. गोंदन गोऱ्या चांदन राती बोलू लागली गार हवा. पांदी मधला धुंद काजवा पेरीत जातो सूर नवा. काच बिंदिगा नदी वाहते काठावरती येत जरा. रूप देखणे पाहून झुरतो हळूच गाणी गात झरा. मौन भारला काठ पाहतो आकाशीचा चंद्र दिवा. पांदी मधला धुंद काजवा पेरीत जातो सूर नवा. आणि शेवट एवढा सुंदर होता की जो मला आवडतो. बाशिंग बांधले फुलझाडांनी रंग भारल्या बनामध्ये. बाशिंग बांधले फुलझाडांनी रंग भारल्या बनामध्ये. झिम्माड झाली पहाट लाली तांबड फुटतंय मनामध्ये. घरट्यामधून पक्षी पाहती डोंगराआडचा लाल दिवा. गोंदन गोऱ्या चांदन राती बोलू लागली गार हवा. पांदी मधला धुंद काजवा पेरीत जातो सूर नवा. आता पांदी शहरातल्या लोकांना कळणार नाही. काजवा कळतोय की नाही, यांना मच्छर माहिती, काजवा माहिती की नाही मला माहिती नाहीये. पण हे लिहिलं मी. हं. लिली गुलाब मोगऱ्याच्या कविता महाराष्ट्रातल्या अनेक कवींनी लिहिल्या. मी लिली गुलाब मोगरा जाई रे प्राजक्त बकुळ माझ्या कवितेत कधीच नाही आला. नाही, नाही. जो आयुष्य जगलंय आपण जे पाहिले जगलंय म्हणण्यापेक्षा हां. त्या कविता लिहिणाऱ्यांना मी वाईट नाही म्हणत आहे. बरोबर आहे. हां. बरं, गुलाबाची कविता लिहायला गुलाब द्यायला कुणीतरी भेटली पाहिजे ना. बरोबर आहे. हां. मला नक्कीच. त्या गुलाबापेक्षा आमचं तरवडाचं फुल भारी वाटलं. मी तरवड्यावर कविता लिहिली. हो, हो, हो. मी बिलायतावर कविता लिहिली. शहरातल्या आणि प्रस्थापित साहित्यिकांनी जे, जे लिहिलं होतं ना, त्याला मी हातच लावला नाही. त्यांच्या नजरेतून जे सुटलं होतं ना, हं. ते आपली श्रीमंती, ती प्रॉपर्टी नाही, असं म्हणून. तेच खरं तर वैभव आहे मला असं वाटतं. हां, म्हणजे तर ते बऱ्याच वेळा आपण एखादी कॉपी करतो कुठलाही कलाकार. ते कॉपी हां. न करता आपलं जे लिहिलंय तेच खरं सोनं मला आहे असतं ना, आपलं. ते एक कविता आठवते बघा. तुम्हाला लिली गुलाब मोगरा जाई जुई प्राजक्त बकुळाच्या पलीकडे तुमच्या माझ्या बांधावरती काय असतं? काँग्रेस असतो, बिलाईत असतं, हां, तरवाड की असतं. अवती-भोवती मळ्यात माझ्या घाणेरीची फुलं. त्याला टणटणी म्हणतो ना आपण. हां. अवती-भोवती मळ्यात माझ्या घाणेरीची फुलं आणि मळवट भरलाय बाभळीने कानात पिवळी डुलं. वाह, वाह, वाह! अरे सोनकीचा पायी तोडा कुटकुटीची नक्षी छान
आणि तरवडाच्या शेंगासंगे पिंग घालते हिरवे रान, अरे रुईत लपल्या म्हातारीचा आराटीला भारसदा, आणि निवडुंगाच्या बोंडावरती जीव होतो नित्यफिदा, अरे बोराटीच्या झाडाखाली खुजी भोकर हिरवीगार, बिलाईताचा खुळखुळा आणि भंडारेची सुरेलतार. कविता मोठी पण बिलाईताचा खुळखुळा किती जणांना कळला? माहिती आहे ना बघा, मी शेतकरी प्रचंड काटे असतात त्याला. वाळल्यानंतर जे उपटायला जाताना जे हा. हातात घुसतं ना, ते ते अनुभवलेलं आहे. मोजे हातात हा. हे करून हे सगळं लिहिलं, हम्म. वास्तव लिहिलं. आणि खरं सांगू, लोकांना आवडावं म्हणून नाही लिहिलं, मी काहीतरी वेगळं लिहितोय म्हणून पण नाही लिहिलं. मी जे दिसलं ते ते लिहिलं, जे इतर कोणी लिहिलं नाही ते लिहिलं. आणि त्यामुळं माझ्या या सगळ्या कविता किंवा माझी गाणी, माझे अल्बम हे लोकांपर्यंत पोहोचत राहिले. पुस्तकं, कुणाच्या पुस्तकाच्या 5-5, 6-6 आवृत्त्या निघतात, नाही का? बरोबर. म्हणजे हे सगळं जे वैभव आहे ते खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे. ते जर माझ्याशी संवाद साधत नसते ना, तर मला काहीच सुचलं नसतं. हे माझ्याकडे कसे आले मला माहिती नाही.